मुळातच ज्या मातेनं केवळ आपल्या मुलावरच नाही तर इथल्या मातीवर सुद्धा सुसंस्कार केले अशा राजमाता जिजाऊ मा साहेब आणि ज्यांच्या केवळ जय घोषानेच प्रत्येक भारतीयाच्या नसानसांतून सकारात्मकतेची आणि संघर्षाची ऊर्जा वाहू लागते असे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपतींचे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना ज्यांनी रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा महामंत्र दिला ते संत तुकोबारायांचे गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीनं तसेच महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुणे झालेल्या जुन्नरच्या या ऐतिहासिक भूमीत आज सक्षम ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नूतन व्यवसायाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर खरं तर उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक मान्यवराचा नामूल्य करण्यामध्ये वेळ वाया जाऊ न देता आपण सर्वच तितक्याच तोलामोलाचे असल्याने मंचावरती उपस्थित असलेले आणि समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी आणि मित्र परिवाराचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो। आज आपण सर्वजण एका सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। एखादं दुकान, कार्यालय किंवा उद्योग सुरू होणं म्हणजे फक्त व्यवसायाची सुरुवात नसते, तर ती संघर्ष, धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या संगमातून उभ्या राहिलेल्या नव्या पर्वाची सुरुवात असते। प्रत्येक यशस्वी उद्योगामागे अनेक जागवलेल्या रात्री असतात, असंख्य चिंता असतात, अपार कष्ट असतात आणि मी काहीतरी वेगळं करून दाखवणारे हा उरामध्ये पेटलेला जिद्दीचा निखारा असतो। त्या निखाऱ्याला आज यशाची पहिली ठिणगी मिळतीये। म्हणूनच या नूतन व्यवसायाच्या शुभारंभाच्या निमित्तानं युवा उद्योजक सक्षम दातखिळे यांना आणि त्यांच्या स्वप्नांतून सुरू झालेला सक्षम ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नूतन व्यवसायाला सर्वप्रथम मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। उद्योग हा केवळ पैसा कमवण्याचा मार्ग नसतो, तो अनेकांच्या घरात आनंद निर्माण करण्याचा प्रवास असतो। मित्र हो, कोणताही व्यवसाय हा विश्वासावरती उभा राहत असतो। केवळ दुकान मोठं असणं महत्वाचं नसतं, तर दुकान मालकाचं मन सुद्धा तितकंच मोठं असणं महत्वाचं असतं। ग्राहकाला वस्तू विकणं हे सोपं असतं, पण ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे व्यावसायिकाचं एक वेगळंच कौशल्य असतं। आणि मला खात्री आहे की सक्षम दातखिळे याचा आजपर्यंतचा कार्यकाळ जर आपण पडताळून पाहिला तर सर्वच क्षेत्रामध्ये निपुण असलेला, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेणारा युवा नेतृत्व आहे। त्यामुळे सक्षम हा व्यवसाय करत असताना त्याच्या ठायी असलेला प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि उत्कृष्ट सेवेमुळे समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केल्याशिवाय तो राहणार नाही हा विश्वास देखील आम्हाला आहे। आमचे संत श्रेष्ठ ज्ञानोबा एका ठिकाणी खूप सुंदररित्या म्हणतात की इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। आज सक्षम दातखिळेच्या पुढाकारातून या नूतन व्यवसायाच्या रूपानं एक छोटंसं रोपटं लावलं जात आहे। उद्या त्याचं मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर होईल आणि अनेकांना रोजगार, प्रेरणा आणि आधार देईल हीच एक अपेक्षा आहे। कारण व्यवसाय फक्त मालकासाठी नसतो, तो समाजासाठी असतो। एखादा उद्योग उभा राहतो म्हणजे अनेक कुटुंबांच्या चुली पिटतात, अनेक तरुणांच्या हाताला काम मिळतं आणि समाजाच्या प्रगतीला त्या ठिकाणी गती मिळण्याचं काम होत असतं। स्वप्नील दादा, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये व्यवसाय सुरू करणं हे धाडसाचं काम आहे, कारण आज बाजारामध्ये स्पर्धा आहे, बदलती परिस्थिती आहे, नवनवीन आव्हानं आहेत, पण ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, संयम आहे आणि सातत्य असतं त्याला यश नक्कीच मिळत असतं। व्यवसायात कधी नफा होईल, कधी तोटाही होईल, पण जो माणूस संकटामध्ये खचत नाही तोच शेवटी इतिहास घडवतो। आणि निश्चितच सक्षम हा भविष्यातील येणाऱ्या संधींना आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तितकाच सक्षम असेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। मित्र हो, प्रत्येक शुभ कार्यामागे कुटुंबाचा मोठा वाटा असतो। घरातील आई वडिलांचा आशीर्वाद, पत्नीची साथ, मित्रांचे प्रोत्साहन आणि सहकार्यांच्या सहकार्यामुळेच एखादी व्यक्ती एवढं मोठं पाऊल उचलू शकते। त्यामुळे आजचा हा क्षण केवळ एका व्यक्तीचा क्षण नाहीये, तर संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे। पुनश्च एकदा सक्षम ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या नूतन व्यवसायाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद।